ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रानं कांद्यावरची निर्यात बंदी उठवली आहे। मेट्रिक टनाला $550 किमान निर्यात मूल्य देणार आहेत। निर्यात अटींचा शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा याबाबत मात्र संभ्रम कायम आहे। ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रानं कांद्यावरची निर्यात बंदी उठवलेली आहे। मेट्रिक टनाला $550 किमान निर्यात मूल्य दिलं जाणार आहे। निर्यात अटीचा शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा याबद्दलच्या चर्चा आता या निर्णयानंतर रंगलेल्या आहेत। कांद्यावरची जी निर्यात बंद आहे ती त्वरित खुली करावी। मी देखील मागच्या महिन्यात माननीय पीयूष गोयल यांना पत्र दिलेलं होतं, त्यावर चर्चा चालू होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की यावर लवकरच सकारात्मकतेने निर्णय होईल। आज जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यात खूप चांगली स्पष्टता आली आहे की एक्सपोर्ट पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते बॅन हटवलं आहे आणि आता एक्सपोर्ट खुली केली आहे, फ्री केली आहे, सर्वीकडे खुली, म्हणजे सगळ्या देशांना। डिसेंबरपासून कांद्याचा भाव अतिशय रसातळाला गेलेला आहे। लाल कांदा पूर्णपणे मातीमोल भावामध्ये विकला। आता उन्हाळ कांदा सुद्धा अर्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला आहे, तो विकला गेलेला आहे। अशा काळामध्ये या निर्यात बंदी उठवण्याचा जो निर्णय त्याचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होणार नाही। ही फक्त निवडणुकीसाठी केलेली जुमलेबाजी आहे असं आम्हाला वाटतं। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना खरंच न्याय द्यायचा असेल तर पूर्णपणे निर्यात बंदी कायमची हटवली पाहिजे। त्याच्यावरती कधी एक्सपोर्ट ड्युटी वगैरे असे निर्णय लावता कामा नये। जर असे लावत असेल तर ही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये केलेली धुळपीक आहे असं आम्हाला वाटतं। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी हा मोठा निर्णय म्हणता येईल। किरण टाचणे आपले प्रतिनिधी थेट नाशिकवरून सोबत आहेत। किरण, अर्थातच या निर्णयाची प्रतीक्षा व्यापाऱ्यांना आणि कांदा उत्पादकांना होतीच, पण आता इथं मुद्दा हा सुद्धा असणार आहे की या निर्णयानंतर ज्या काही अटी लावण्यात आलेल्या आहेत त्या बघता काय प्रतिक्रिया नेमक्या उमटताना आपल्याला बघायला मिळणार आहेत? गुरु, खरं म्हणजे सत्ताधारी पक्षाकडनं याबाबत हा निर्णय कसा चांगला आहे, या निर्णयाचे किती फायदे होईल हे पटवून देण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जाईल। निवडणुकीचा काळ आहे, निवडणूक ऐन रंगात आलेले असताना कांद्याचा मुद्दा तापला होता आणि त्याच दरम्यान केंद्र सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला। त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय तो पटवून देण्याचा प्रयत्न या निमित्तानं होईल। मात्र विरोधक आहेत ते विरोधक हा निर्णय निवडणुकीच्या काळातच का घेतला? कांदा आता सध्याच्या घडीला जर बघितला तर उन्हाळ कांदा आता बाजारामध्ये येतोय आणि त्या दरम्यान हा निर्णय घेतलाय, त्याचा किती फायदा होईल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाईल। मात्र सध्याची परिस्थिती बघता $550 मेट्रिक टन निर्यात मूल्य लावण्यात आलेलं आहे, किमान निर्यात मूल्य हे असणार आहे। त्यामुळे जर याचं सर्वसाधारण जर गणित बघितलं तर बाजारामध्ये आता सध्या शेतकऱ्यांना 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल इतक्या दरानं कांदा विक्री करावा लागतोय। कमी अधिक प्रमाणामध्ये हा कांदा विकला जात असला तरी बाजारात असलेल्या भावाला सध्या शेतकरी फारसे समाधानी नव्हते। मात्र या निर्यात बंदीमुळे मोठ्या प्रमाणात कांदा हा परदेशामध्ये जाईल आणि जे निर्यात मूल्य ठरवून दिलेलं आहे त्यानुसार जर खरेदी करायचं जरी ठरलं तरी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो। साहजिकच व्यापाऱ्यांचं देखील मध्यंतरीच्या काळामध्ये मोठं नुकसान झालं होतं, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। डिसेंबरच्या दरम्यान घेण्यात आलेल्या या निर्णयाचा मोठा फटका शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसला होता। त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता निवडणुकीच्या काळामध्ये घेतलेला या निर्णयाचा जर एका बाजूने विचार केला तर शेतकऱ्यांना भविष्य काळामध्ये मदत होण्याची देखील शक्यता आहे। विरोधक आणि सत्ताधारी कांद्याच्या मुद्द्यावरून सध्याच्या घडीला या निर्णयावरनं या नोटिफिकेशनमुळे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना बघायला मिळतील। अर्थात धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।